नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेल्या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये घेऊन आलेलो आहे। कारण या पर्वतरांगामध्ये पांडव काळामध्ये सह्याद्रीचा दगड फोडून गुहा बनवली गेली आणि त्या गुहेच्या आतमध्ये शंभू महादेवाची स्वयंभू पिंड कशी प्रकट झाली हे आज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि शंभू महादेवाचे दर्शन सुद्धा होणार आहे। विचार करा, पांडव काळामध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या, आधुनिक उपकरणे नव्हती, मग ही गुहा कशी बनवली असेल आणि त्या गुहेच्या आतमध्ये शंभू महादेवाची पिंड कशी प्रकट झाली असेल हा एक चमत्कार आहे। या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आपल्याला खूप काही चमत्कार बघायला मिळतात, त्यापैकी एक चमत्कार आज आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि त्या गुहेच्या आतमध्ये लाईट लावू दिली जात नाही, कारण शंभू महादेवाचा शेष नाग त्या गुहेच्या आतमध्ये वास्तव करतो। हे देखील आज आपल्याला बघायला मिळतंय का, हे देखील बघण्यासारखं आहे। आणि सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगामधून वाहणारे पाणी एका धबधब्याच्या रूपांतरामधून वाहू लागते, तो धबधबा देखील आज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, मी तुम्हाला समजेल या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये शंभू महादेवाची अशी अनेक देवस्थान आहेत, त्यापैकी एक मार्लेश्वर देवस्थान आज आपल्याला बघायचं आहे। आणि शंभू महादेवाचं दर्शन घेऊन मनाला शांती मिळवून द्यायची आहे। मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या चढत मंदिर परिसरापर्यंत जावं लागतं। आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात करूया। ह्या रस्त्याने आम्ही प्रवास करत करत सह्याद्री पर्वतरांगांना वेढा देत देत पुढे आलो, तेव्हा आम्हाला या ठिकाणी फायनली मार्लेश्वर देवस्थानाचा गेट दिसला। या गेटमधून जेव्हा आपण आतमध्ये जातो तर भगवंताच्या मंदिर परिसरामध्ये पोहोचतो। त्या ठिकाणी अनेक दुकाने, गाडी लावण्यासाठी पार्किंगसुद्धा आहे। आपण आता या गेटमधून गाडी घेऊन पुढे जाऊया आणि शंभू महादेवाच्या दरबारामध्ये पोचूया। हर हर महादेव म्हणून या गेटमध्ये प्रवेश करूया। सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक झाड पण बघायला मिळते, पिंपळाचे उंच आणि भव्य झाड। या झाडामध्ये पण शंभू महादेवाचे वास्तव्य असते, बघू शकता तुम्ही। सह्याद्रीच्या उंच डोंगराच्या आतमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। बघा, वरती जात असताना पण या ठिकाणी अनेक दुकाने आपल्याला बघायला मिळतात। सायंकाळची वेळ असल्यामुळे भक्तांची गर्दी थोडी कमी आहे, पर्यटक पण थोडे कमी आहेत। या ठिकाणी पण अनेक दुकाने आहेत। बघा, वरती जात असताना सर्वत्र आपल्याला दुकाने बघायला मिळतात। आणि मी तुम्हाला दाखवतो आता इथला व्ह्यू कसा आहे। बघा, ह्या दगडावरून जेव्हा आपण वरती बघतो त्या वरती आपल्याला हे सह्याद्रीचे उंच पर्वत बघायला मिळतात। बघा किती सुंदर व्ह्यू आहे। आकाशामध्ये ढग पण आलेले आहेत, थोड्याच वेळात पाऊस पण येऊ शकतो, त्यामुळे पाऊस यायच्या अगोदर महादेवाचे दर्शन घेऊन आपल्याला परत खाली यायचं आहे। मंदिर परिसरामध्ये पोहोचल्यानंतर पावसाला सुरुवात झाली। पायऱ्या चढत असताना भरपूर आम्ही दमलो, घाम देखील आला, पण मंदिराजवळ आल्यानंतर पावसामुळे थोडा गारवा मिळाला। आणि मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर त्या ताई मला म्हणाल्या की आणखी पुढे जाऊ नका, कारण मंदिराच्या समोर उंच सह्याद्री पर्वत आहे। त्या उंच डोंगरावरून पहिला पाऊस पडत असल्यामुळे दरडी कोसळतात। तो उंच सह्याद्री पर्वत मी तुम्हाला दाखवतो, त्यानंतर आपण मंदिर परिसरामध्ये जाऊन शंभू महादेवाची स्वयंभू पिंडीचे दर्शन घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला गुहेमध्ये प्रवेश करावा लागेल, हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे। बघू शकता तुम्ही किती जोरदार पाऊस पडत आहे आणि या सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा बघा, हाच तो सह्याद्रीचा उंच डोंगर आहे। त्या डोंगराच्या वरपर्यंत सर्वत्र दगड आहे। पहिला पाऊस पडत असल्यामुळे ते दगड कधीही खाली कोसळू शकतात, असे इथे असलेल्या ताईने मला सांगितले। आणि माझा परिवार त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। बघू शकता तुम्ही, समोरची ताई आहे ती मला म्हणाली की आणखी पुढे जाऊ नका। आणि या पुलावरून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा नैसर्गिक धबधब्यापर्यंत पोहोचतो, पण तिथं जाण्या अगोदर आपण मंदिर परिसरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला त्या पावसामधूनच पुढे जावं लागणार आहे। बघा,
श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ या प्रवेशद्वारामधून जेव्हा आपण आतमध्ये जातो त्या मंदिराच्या मेन सभा मंडपमध्ये आपण पोहोचतो. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना या डोंगरावरून दगड कधी घसरतात. बघा बघा हे दगड वरून खाली घसरत आहेत. ॲक्च्युली आम्हाला बघायला मिळाले. ताई म्हणाल्या दगड घसरतात पण ॲक्च्युली आम्हाला दगड बघायला मिळाले. आता मंदिराच्या मेन सभामंडपमध्ये आपण पोचूया. त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेऊया. हा मंदिराचा सभामंडप आहे. पाऊस पडल्यामुळे थोडे पर्यटक कमी आहेत. बरं किती जोरदार पाऊस पडलेला आहे आणि हे पावसामुळे सह्याद्रीचे उंच पर्वत कसे दिसत आहेत बघा. हा नजारा अतिशय सुंदर आहे. माझा परिवार आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलेला आहे. तर मी आतमध्ये प्रवेश करत आहे. श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र मारळ या गुहेमध्ये शंभू महादेवाचं स्वयंभू दर्शन आपल्याला होणार आहे. या ठिकाणी मामा आहेत. त्यांच्याकडून मंदिराविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. नमस्कार मामा. मंदिराविषयी थोडी माहिती आम्हाला सांगा. तर स्वयंभू स्थान आहे शंकरधाम. हे पांडवकाळी मंदिर आहे. मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन 2 देवस्थान इथे आहे. होय पांडवकाळी मंदिर आणि नंतर स्वयंभू स्थान आहे शंकराचं. होय स्वयंभू पिंड आहे. नाही नाही आतमध्ये लाईट चालत नाही. मंदिरावर चालत नाही लाईट. होय होय दिवाबत्ती चालू 24 तास चालू असते दिवाबत्ती. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मंदिर बंद. हां सकाळी 7ला उघडणार संध्याकाळी 7ला बंद मंदिर. धन्यवाद. मामाने आपल्याला मंदिराविषयी माहिती सांगितलेली आहे. आता आपण आतमध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुवदेंधारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. ओम मंगलम भगवान शंभो. ओम मंगलम ऋषभध्वज. ओम मंगलम पार्वतीनाथ. ओम मंगलाय तनोहर. समोर शंभू महादेवाची स्वयंभू पिंड तुम्ही बघू शकता. ओम कालहर दुःखहर दारिद्र्यहर रोगहर संकटहर हर हर महादेव नमः पार्वतीपते हर हर महादेव. सांब सदाशिव सांब सदाशिव. मामाने आपल्याला परमिशन दिलं त्यामुळे दर्शन घडलं आपलं. तुम्ही देखील दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव सांब सदाशिव. या गुहेमध्ये काळ्या पाषाणामधून प्रकट झालेली महादेवाची पिंड आपण बघितली. आणि आज 2 एप्रिल 2026 हनुमान जयंती असल्यामुळे अशा पावन दिवसावर आज आपल्याला महादेवाचं दर्शन घडलं. आणि महादेवाचा नंदी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 2 नंदी आहेत. साम सदाशिव साम सदाशिव. आणि या गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. जणू काय महादेव आपल्या समोर साक्षात प्रकट झाल्यासारखा अनुभव आपल्याला या ठिकाणी होतो. या ठिकाणी मल्लिकार्जुन महादेवाचं दुसरं रूप आपल्याला बघायला मिळतं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव. आणि या मंदिरामध्ये ह्या ज्योती अखंड जळत असतात. आतमध्ये लाईट लावू शकत नाही. पंतीच लावली जाते. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत भक्तांना आणि पर्यटकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो. ओम नमः शिवाय. आता आपण मंदिराच्या बाहेर निघूया आणि मंदिराच्या उजव्या साईडला असलेला धबधबा बघूया. पावसाला थोडा उघडलेला आहे. मित्रांनो आपण या गुहेमध्ये जाऊन शंभू महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घेतलं. आणि या मंदिराच्या उजव्या साईडला नैसर्गिक धबधबा मी तुम्हाला दाखवणार होतो. पण पाऊस पडल्यामुळे मामा म्हणाले त्या साईडला कोणीही जाऊ नका. कारण वरती हा सह्याद्री पर्वत आहे आणि या सह्याद्री पर्वतावरून कधीही मोठमोठे दगड खाली कोसळतात. आणि मंदिराच्या दिशेने येत असताना मी तुम्हाला दाखवले
दगड कसे कोसळले, त्यामुळे त्या धबधब्यापर्यंत जाणे शक्य नाही, कारण वरती उंच सह्याद्री पर्वत आहेत आणि वरून सह्याद्रीच्या टोकावरून दगड कधीही खाली घसरू शकतात. त्यामुळे मी हा धबधबा इथला सुंदर व्ह्यू तुम्हाला मंदिर परिसरामध्ये थांबूनच दाखवतो. आणि या ठिकाणी एक माकड आहे, ते सर्वांना घाबरवत आहे की आता सायंकाळचे 6 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे लवकर लवकर दर्शन घ्या आणि घरच्या दिशेने जावं. बघा, हा माकड म्हणत आहे आता तुम्ही भगवंताचं दर्शन घेतलं, आता घरच्या दिशेने निघा. तुम्ही बघू शकता हा खाली होता, लगेच माझ्या डोक्याच्या वर आलेला आहे आणि हा कधी कॅमेरा चिनू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला आता इथला सुंदर व्ह्यू दाखवतो. जो धबधबा आपल्याला बघायचा होता हाच तो धबधबा आहे. सध्या धबधब्याला पाणी एकदम कमी आहे, त्यामुळे तिथंपर्यंत जाणे आणि धबधबा बघणे सध्या तरी शक्य नाही. पाणी जरी कमी असते तरीसुद्धा आपण तिथं गेलो असतो, पण पाऊस पडल्यामुळे रिक्स घेणे बरोबर नाही. बघा, हा सह्याद्री पर्वत किती उंच आहे आणि वरपर्यंत मोठमोठे दगड एकमेकाला चिकटून उभे आहेत. ते पावसाच्या ओलाव्यामुळे कधीही खाली घसरू शकतात. पण इथला सुंदर व्ह्यू अतिशय सुंदर आहे. जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी याल तेव्हा तुम्हाला वेगळा असा अनुभवायला मिळेल. बघा, हा माकड किती डेंजर आहे आणि याच्या जवळ गेल्यानंतर अंगावर धावून येतो. आता तुम्हाला मी खालचा व्ह्यू दाखवतो. खालचा व्ह्यू कसा आहे बघू शकता. मंदिराच्या चारी बाजूने सह्याद्रीचे उंच सह्याद्री पर्वत आहेत. हे पूर्णपणे दगडाने बनलेले आहेत आणि ज्या ठिकाणी धबधबा आहे तिथून जे पाणी वाहत येते त्यासेच या ओढ्याने मंदिराच्या पायथ्यापासून सरळ खालीपर्यंत जाते. पुढे आणखी एक मंदिर आहे, ते कोणत्या देवाचं आहे आपल्याला माहीत नाही, पण तिथं जाणं शक्य नाही, कारण या ठिकाणी असलेले भक्त मंडळी पुजारी पुढे जाण्याची परमिशन देत नाहीत. आणि पुढे जाणे म्हणजे एकदम रिस्क घेण्यासारखे आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगामध्ये घेऊन आलो आणि पर्वतरांगामध्ये पांडव काळामध्ये गुहा बनवली गेली आणि ती गुहेच्या आतमध्ये शंभू महादेवाची पिंड कशी प्रकट झाली हे देखील दाखवले. ती गुहा आतमधून कशी आहे आणि शंभू महादेवाची पिंड आपण बघितली आणि महादेवाचं दर्शन देखील घेतलं. या ठिकाणी असलेले उंच सह्याद्री पर्वत बघितले आणि वरती जात असताना खूप थकवा आला, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर पाऊस आल्यामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला आणि त्या ठिकाणी असलेले माकड आपण बघितले, पण त्या ठिकाणी असलेला धबधबा बघू शकलो नाही, कारण पाऊस पडल्यामुळे सह्याद्रीच्या उंच डोंगरावरून दगड कोसळत होते. ते दगड कसे कोसळले हे देखील मी तुम्हाला दाखवले. त्यामुळे पुजाऱ्यांनी आम्हाला मंदिराच्या पलीकडे असलेल्या धबधब्यापर्यंत जाऊ दिले नाही. तो धबधबा मी तुम्हाला दुरूनच दाखवला. मी या ठिकाणी येऊन आज तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.